महिन्याला किराणा भरत असताना प्रत्येकाच्या घरामध्ये बिस्किटे आणल्या जातात. आज मी तुम्हाला असेच बिस्किटची एक रेसिपी दाखवणार आहे, जे एकदम हेल्दी आहे. मुलांना जर तुम्हाला खायला द्यायचं असेल ना, तर हेच बिस्किट द्या असंच मी म्हणेल. हे बिस्किट इतके छान आहेत की यावरती साखर अशी दिसते, तर ते मुलांना खूप जास्त आवडतील सुद्धा. तर हे बिस्किट हेल्दी यासाठी आहेत कारण हे फक्त गव्हाच्या पिठापासून मी ते बनवून घेतलेले आहे. आणि विशेष म्हणजे हे खूप जास्त खुसखुशीसुद्धा आहे. तर चला मग माझ्यासोबत या रेसिपीला सुरुवात करूयात. गव्हाचे बिस्किट बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी घेत आहे गव्हाचे पीठ. तर इथे मी 2 कप गव्हाचे पीठ घेत आहे. तर आपण एका त्या गाळणीने हे गव्हाचे पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे अर्धा कप रवा. तर रवा घालत असताना तुम्ही डायरेक्टली तो रवा न घालता मिक्सरच्या भांड्यामधून एकदा बारीक करून घ्यायचा आणि मग यामध्ये घालायचा. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत पाव कप खोबऱ्याचा खीस. इथे मी घरगुती जे खोबरं आहे ते छान त्याचे जाडसर असे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे, जेणेकरून ते छान असं बारीक होतं. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार विलायची पूड. त्यानंतर आपण या बिस्किटला छान अशी टेस्ट येण्यासाठी थोडंसं मीठ घालणार आहोत. आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण छान असं एकत्रित करून घ्यायचं. बिस्किट खुसखुशीत येण्यासाठी इथे मी तेल किंवा तुपाचा वापर करायचा आहे. तर इथे मी पाव कप तेलच घालत आहे. जर तुम्हाला तूप घालायचं असेल तर तूप पातळ करून मग यामध्ये घाला. तेल ह्या पिठामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असं हे तेल ह्या पिठाला चोळून घ्यायचं. शक्यतो 4 ते 5 मिनिट तरी हे छान व्यवस्थित असं चोळून घ्या. जेवढं व्यवस्थित तुम्ही हे पीठ या तेलाला चोळून घेसाल ना, तेवढे बिस्किट तुमची खुसखुशीत अशी येतील. तेल पिठाला व्यवस्थित असं लागले आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही एखादा असं मुठीमध्ये जर पीठ दाबून धरलं तर त्याचा गोळा व्हायला हवा. अशा प्रकारे जर गोळा झाला तर व्यवस्थित असं आपलं तेल किंवा तुपाचं प्रमाण ते झालेलं आहे आणि ते व्यवस्थित असं ह्या पिठाला लागलं सुद्धा आहे. त्यानंतर आता आपण हे पीठ साईडला ठेवूयात आणि आता आपल्याला इथे घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये मी 1 वाटी साखर घेत आहे. तर साखर घेत असताना ही साखर खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त बारीकही नाही, तर मध्यम स्वरूपातली ही साखर मी इथे घेतलेली आहे. आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे. तर पाणी घालत असताना नॉर्मल म्हणजेच रूम टेम्परेचर असलेलंच पाणी ते घालायचं. आता साखर आणि पाणी ही चमच्याने व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं. व्यवस्थित असं एकत्रित झाल्यानंतर आता हे साखर पाण्याचं जे मिश्रण आहे ना, ते आपल्याला ह्या पिठामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला एकदम घट्ट असा गोळा इथे भिजवून घ्यायचा आहे. जेवढं घट्ट गोळा भिजवसाल ना, तेवढे बिस्किट छान खुसखुशीत असे येतील. तर गोळा भिजवत असताना एकदम पातळ असं अजिबात भिजवू नका. तर थोडं थोडं पाणी घातल्यामुळे आपल्याला असा अंदाज येतो की ह्या पिठाला किती पाण्याचं किंवा साखरेचं प्रमाण इथे लागते. तर अशा प्रकारे मी थोडं थोडं करून हे साखर पाण्याचं मिश्रण ह्या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे आणि याचा छान असा घट्ट असा गोळा भिजवून घेत आहे. पीठ ओलं करत असताना किंवा हा गोळा भिजवत असताना आपल्याला असं जाणवेल की हे पाणी आपल्याला इथे कमी पडत आहे. तर त्यावेळेला फक्त एखादा चमचाभर पाणी यामध्ये घाला आणि अजून एकदा हा गोळा छान असं दोन्ही हाताने मळून घ्या. तुम्ही दोन्ही हाताने मळून घेत असताना त्याला दाबून दाबून मळून घेतलं ना, तर व्यवस्थित असा गोळा इथे तयार होतो. आता मी ह्या मोठ्या गोळ्याचे 2 गोळे इथे करून घेतलेले आहे आणि आपल्याला आता ह्या गोळ्याला अजिबात भिजत ठेवायचे नाही. ताबडतोब बिस्किट करायला घेणार आहोत. तर बिस्किट करण्यासाठी इथे मी हा गोळा पोळपाटावरती छान असा ठेवून लाटून घेत आहे. तर ही पोळी लाटत असताना त्याच्या कडा अशा उरलेल्या तुम्हाला दिसतील, पण काही हरकत नाही. दोन्ही हाताच्या मदतीने तुम्ही छान या कडा अशा दाबून घ्यायच्या आहेत आणि परत एकदा ह्या बेल्ल्याने छान याची पोळी लाटून घ्यायची आहे. असं करत करत जर तुम्ही ही पोळी लाटली ना, तर छान पोळी अशी लाटल्या जाते. आणि ही पोळी लाटत असताना शक्यतो खूप जास्त पातळ लाटू नका. थोडी जाडसर अशी ठेवा, म्हणजे बिस्किट तळल्यानंतर अगदीच खुसखुशीत अशी लागतील. तर आता ही पोळी लाटून घेतल्यानंतर आपण हे सर्व बाजूच्या कडा इथे काढून घेणार आहोत आणि हव्या त्या आकारामध्ये आपण या बिस्किटला शेप देऊन घेणार आहोत. तर मी ते चाकूच्या सहाय्याने छान चौकोनी अशी शेपमध्ये ही बिस्किट इथे कट करून घेत आहे. आणि बिस्किटला एक वरतून छान अशी डिझाईन येण्यासाठी मी त्याला अल्लादी म्हणजे त्या सुरीच्या सहाय्याने त्याला वरतून एक काप देत आहे. म्हणजे त्याला एक छान अशी डिझाईनही येते आणि दिसायला ही बिस्किट छान असे अट्रॅक्टिव्ह असे दिसतात. तर अशा प्रकारे मी ते व्यवस्थित अशी बिस्किट तयार करून घेतलेले आहे. आता हे बिस्किट आपण तळणार आहोत. तर बिस्किट तळण्यासाठी आपण इथं तेलामध्येच हे बिस्किट तळून घेत आहोत.
तर तळत असताना हे तेल खूप जास्त गरम नसायला हवं. अगदी कोमट म्हणजेच थोडंसं गरम झाल्यानंतरच तुम्ही हे बिस्किट ह्या तेलामध्ये सोडायचे आहे आणि अगदी मंद आचेवरती ही बिस्किट तळायची आहे. तुम्ही जर गॅस फुल केला तर ही बिस्किट आतून कच्चे राहतील आणि खुसखुशीत अशी येणार नाही. त्यामुळे मंद आचेवरतीच ही बिस्किट तळून घ्यायची. त्यानंतर हे बिस्किट या तेलामध्ये सोडल्यानंतर अगदी त्याला पटकन पलटायला जाऊ नका, नाहीतर ते तुटू शकतात. फक्त आपल्याला हे तळत असताना 1 ते 2 वेळेसच हे पलटून टर्न करून करून याला छान असं तळून घ्यायचं, पण खूप जास्त वेळ त्याला पलटवू नका. तर अशा प्रकारे एकदम खुसखुशीत असे बिस्किट आपले ते छान असे तळून होतात. तर सोनेरी कलर येईपर्यंत मी छान हे बिस्किट तळून घेतलेले आहेत. त्यानंतर हे बिस्किट छान थंड झाले ना की साखर अशी वरती येते आणि ती छान अशी दिसते सुद्धा. राहिलेले सर्व बिस्किट मी ह्याच प्रकारे आणि ह्याच पद्धतीने छान मंद आचेवरती तळून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता बिस्किट थंड झाल्यानंतर साखर वरती येते आणि छान हे बिस्किट खुसखुशीत सुद्धा होतात. तर हे बिस्किट खायला एकदम छान असे लागतात. यामध्ये खोबऱ्याचा कीस टाकल्यामुळे हे छान याला खोबऱ्याचा फ्लेवरसुद्धा येतो आणि थंड झाल्यानंतर या बिस्किटला साखर अशी वरतून आल्यामुळे हे बिस्किट नक्कीच मुलांना आवडतील. तर तुम्हीसुद्धा हे बिस्किट नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत एकदम साध्या सोप्या रेसिपी शेअर करत असते. जर तुम्हाला माझ्या पुन्हा ह्या रेसिपी बघायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.